असं जेली फिश का काय हो, जेलीचा उंडा आहे हो. पण या टाकणार नाही स्टेटस वगैरे लागली का. गाईस तुम्हाला काहीतरी आवाज ऐकू का? ऐकलाय? फालतू मध्ये इथे थांबलं माहितीये का? खाली आहे ना ते बघा तिकडे तोडायला घेतलाय आणि सगळे गाडीवर थांबलेत. काय झालं बघायला. यांच्या चक्करमध्ये आम्ही बी उतरलो. हे बोलतो एकदम बोलतोय ट्रेन पडली, हे पडले ते पडले. काय नव्हते पडले, काय नाही. सगळा एकाच्या मागे लागून सगळे एक एक करून सगळे उतरले. गोव्याला कारवाई चालू आहे. हा गोव्याला कारवाई चालू आहे. गोव्याला कारवाई चालू आहे. हे काटता तो फुल खिमा शहायला डेंजर काम आहे. फुल डेंजर काम आहे काट्या. तुला वडापाव खातो. घस गप. गाजर कोण होतो तो? गाजर देतो. आणि तो गोव्याला कालवा दादा काय की अजय देवगणचा खूप मोठा फॅन आहे. बोलो जुबा केसरी. हा म्हणून तो अजय देवगणची शूटिंग होती ना सिंगमची, ती बघायला आलाय. गाईस तर आज आम्ही आता बीचवर चाललोय साऊथ गोवावरती. सकाळपासून एवढा पाऊस पडत होता ना, डेंजरवाला पाऊस. आम्हाला वाटलं आजचा आमचा प्लॅन भुसकाट झालाय, पण नशीब चांगला आहे. विषय सकाळी त्याच्याने पाऊस अख्खा गेलेला आहे बघा तुम्ही. तर चला गाईस आता आपण जाऊया बीच वरती. इथून 50 किलोमीटर वरती आहे. आता सीएनजी पण फुल करून घेतलाय, पेट्रोल पण फुल केला. पेट्रोल अजून वापरला नाही, आता फुकण्यात वापरायचा तो पेट्रोल म्हणून. आवडा घेऊन आपण डायरेक्ट कसिनो मध्ये गाडी लावायची. त्याला दाखवायचं लगेच इंटिरियर लावलं. तर गाईज आता आम्ही या बीच वरती आलेलो. चांगलं मी बुटं पण भेटतो इथे. चांगली बुटं घेतली. अरे खरं मला मी आज त्याला तिकडे फेकवणार होतं. काटायचं कुठं होता? अरे यार नका रे यार, नका नाही यार. काय जेली फिश का काय हो, जेलीचा उंडा आहे हो. जेली फिश नाही तो. आपण या टाकणार नाही स्टेटस वगैरे लागली का. काटा याच्यावरती बसला फोटो काढतो. बिना कपड़े के आता है. तेरे लेवल पे हम लोग आने को बहुत टाइम लगेगा. लेवल क्या है, हमका लेवल क्या है? 5 से हम लोग 0.5 से. सगळ्यांची जिम्मेदारी, पण माझी जिम्मेदारी माहिती फक्त 300 रुपयेच माझं लागतो. पण फक्त माझी चप्पल होते. हां माझं मोबाईल हातात. हे मुंबईची बाय तुझ्या बेफिकर का बात दिसली. गावात सुट्टीचा 50चा वाडा खाली ते मोऱ्याला ताजा आहे ताजा. दाराशी बोलताय हे ब्रदर कवर चाललास ले मावरा घे. काय अजून एक पाहिजे का? मला नको. हा मी पीत नाही. झूठ बोल रहा है. हाय गाईज आम्ही जास्त बोलत नाही बसलोय. ऍक्च्युली आम्हाला मोठा धिंगाणा करायचा होता इथे गोव्यामध्ये या बीचवर. पण काय करू माग आमची एक झोपले. गाईज आता आपण जर आपल्या दुसरीकडे जाऊया, कारण की इथे जास्त गोंगाट नाही घालू शकत. आजच भडकला ना का तुम्हाला सगळं हाकली त्या. चहा मारत चालले तो. जास्त गोंगाट ना करीत आम्ही झोपून द्या. त्याच्या आणि माझ्या काही फरक नाही, फक्त केसात आमची गायब दोघांची. गाईज आज आहे आमचा दिवस 3रा गोव्यामध्ये. तर आता आम्ही इथून निघत आहे. सकाळची काहीतरी समथिंग 11 वाजलेले. आता चेकआउट करायचं आपल्या रूमचा. तर रूमचा आपला टेन्शन नसतो, तो आपला वलकीवाला झालाय. तो आमचा दादाचं जो नाव आहे ना, तो त्याच्या आजच्या नावाशी मॅच करतो. मग तो जास्त एवढा भाऊक झाला ना,
तो आम्हाला एवढा त्यांनी फ्रीडम दिला ना, फुल फिदा येतो, फुल फ्रीडम आहे. तुम्हाला पाहिजे ते करा, किती वाजता निघायचं ते निघा. त्याला दादाचं नाव एवढा मनाला लागलाय. तर आता मी तू निघतोय, 11 वाजले. चिकन बिकन बनवून दाखव, चिकन आपला चिकन दाखव. अरे असं तो हे आम्ही चिकन वगैरे बनवलं आहे म्हणजे तिकडे खाण्यासाठी बनवून घेतलं आता. म्हणजे कसं कोकणात गेल्यावर पुढे जेव्हा काही टेन्शन नाही. कसा बाहेरचा खाला तर होतो त्रास, म्हणून स्वतः बनवायचा आणि खायचा. फक्त तो मटन जरासा भारी लागा परवाच्या दिवशी. आणि काय म्हणतात ना, पराठे आणलेले आम्ही किराणा सोबत, खतरनाक लागले. काल मटन आणि पराठा तेच खाल्ला. आता सगळी पॅकिंग किती झाली आहे, एवढी बघते पॅक केली आहे. आणि आपला स्पीकरची चार्जिंग संपली आहे. चार्जिंग नाही. हॅलो हा, आणि आपल्या विशाल दादाचा वाढदिवस होता, त्याचा काल ब्लॉग बनायला मी विसरलो. फक्त आम्ही त्याचे व्हिडिओ बनवत बसलो. तर आपल्या विशाल दादासाठी वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर एक गाणं होऊन जाऊ दे आता गाणं नको, नाही गाईस. तुम्हाला काहीतरी आवाज ऐकू का? बघा, ऐकला? कोणाला सांगू नका. अरे हॅलो, ती कोणाची बॅग आहे ना, ते नंतर सांगतो तुम्हाला. काय सगळी पॅकिंग झालेली आहे. आपला स्पीकर यो, ही बॅग आईला वाजते. ओ सॉरी, ए विशाल दा तो सामान काढून घ्या. तो ही हुडी, दुसरी बॅग आणि ती एक तिकडे बॅग आहे. चाले इथे अजून इथंच लटकते. ही पॅन्ट माझी नाही, कोणची रे? काय तुझी पॅन्ट आहे काही? बाबा बॅगमध्ये एवढे कपडे आहेत ना निघूनच्या बाहेर. ही पण पॅन्ट माझीच आहे. पट्टा कुठे गेला? पट्टा बाई बॅ. गाईस, तर आता आम्ही गोव्यावरून निघालो आहे. आता आम्ही चाललेलो आहे कोकणामध्ये. आता इथून जस्ट निघालो, आता 5 मिनिटं झाले. आणि आता इकडून पहिले CNG बरोबर जरा जाऊन तिकडे, आणि मग तिकडून डायरेक्ट कोकणात निघू. आता ह्या ब्लॉग मध्ये आता मी खूप कमी शूट करू शकलो, कारण की शूट करायला टाइम नाही भेटत एवढा. मध्ये मध्ये शूट करतोय, मध्ये मध्ये नाही करते. पण ठीक आहे बरं, कारण की एवढा जर सगळं शूट करत बसलो तर व्हिडिओ आपला रास मोठा होईल. जसं दादा आता बाजूला बसला, माझ्या काट्या मागे बसल्या आणि दादा मागे बसलाय. आज आपल्या भाईचा बर्थडे आहे. जरा भाईला बर्थडे विश करा. जरा त्याचा व्हॉट्सअप नंबर येतो, त्याला सगळे जाऊन जरा बिलेटेड हॅपी बर्थडे टाका. नंबर पण टाका. भाई एवढी वालू झाली ना गाडीमध्ये, तुम्हाला काय सांगू. गाईस चला आता सध्या जातो CNG भरायला. तिकडून CNG भरून सुसाट घरा नाही सॉरी कोकण. खरंच भाई कसा बी बसलाय आणि चेहरा बी फुल काला वगैरे पडलाय. तुला सुकून वाटतंय? मागे बसल्यावरती रे, पुढे त्याच्या बडा नको बसा, पुढे बसा. पुढेच ड्रायव्हर आहे ना मी. यस. हा यस. पुढे ऊन पण लागतो. गाडी एवढी CNG मध्ये ना, तुला किती किलोमीटर जायचं माहितीये का? किती? 14. ते जाम आयला. ती CNG किती माहिती आहे का? ती 30-40 किलोमीटरची CNG आहे ती. जरा बघा इकडचे रस्ते बघा जरा. पण आपला ड्रायव्हरच बकवास आहे, बाकी काही नाही. हे बघ, गाडी माझी, ड्रायव्हर मी. जावा ओलानी. फालतू मध्ये इथे थांबलो माहितीये का? खाली आहे ना, ते बघा तिकडे तोडायला घेतलाय आणि सगळे गाडीवर थांबलेत. काय झालं बघायला. यांच्या चक्करमध्ये आम्ही बी उतरलो. बोला काय झालंय बघायला. हे बोलतो, एकदम बोलतोय ट्रेन पडली, हे पडले ते पडले. काय नव्हते पडले, काय नाही. सगळा एकाच्या मागे लागून सगळे एक करून सगळे उतरले. गावात रे यांच्या. गोव्याला कारवाई चालू आहे. हा, गोव्याला कारवाई चालू आहे. गोव्याला कारवाई चालू आहे. थोडी जीभ गडबड झालेली. चला आपण आपल्या रस्त्याला परत. गाईस आता आम्ही रस्त्यावरती एका झोपड्यात थांबलोय. तिकडे विशाल आणि पराठे बनवून घेतले. चला पॅन मिळाल ना, तो ऐसा घुमा ना पॅन. कालची कुठे आपली घेतली. गाईस हे बघा इकडे काय चाललंय. एकदम सिक्रेट. मला वाटत ना आता ही गोष्ट अशी टाकली तर प्रायव्हेट राहील. भाई काय कुठे कुछ मिल रहा है की नाही काट्या? तो वायर शोधतो, वायर. काय दुसरं काय नाही. अटकला खाली. ब्लॉग मागत गाईस माझं काय नाही का. आता माझ्याकडे बघू नका तुम्ही. यो बैबे बोलतात प्लॅनिंग. गाईस आता आम्ही इकडे
तर आता आम्ही इकडे रूम घेतलेली आहे सिंधुदुर्गला इकडे येऊन. हे बघा आपली खाली गाडी वगैरे लावलेली आहे. आपला कटप्पा भाऊ आणि 2 मित्र सामान आणतात वरती. मी पण बॅगा आणलेल्या आहेत वरती अर्ध्या. आता सगळं सामान ठेवून मार्केटमध्ये जाऊ, काहीतरी घेऊ वगैरे. आणि या साईडला एक बीच आहे आणि तिकडे एक आहे आणि इकडे पण काहीतरी कुठला मंदिर का काहीतरी तो बोलला, जाऊन बघायला लागेल. हाई इकडे ना नारळा झाडा केवढी नारळ लागले नुसते नारळ लागले. काय तर आता आम्ही इकडं मच्छी घ्यायला चालल्या. इकडे बघा डायरेक्ट बीचवर चालल्या गाडीवर मच्छी घ्यायला. काटा इथं ड्रिप बी मारायला मजा येईल का? साईडनी नको घेऊ, ओला पट्टा पकडूनच चाल, कारण इथे कडक असतो. साईडला नरम आहे, पहिलं खड्डा आहे ना. गाईस बघू शकता समोर किती गर्दी आहे. जास्त नको बोलू. गाईस तिकडे बघू शकता राजगर्दी. जसो दादा ऍड्रेस कसा होता? गाईज तर आता आमचे गाणे बंद करू पहिले. तर गाईज आता आमच्या दादासोबत तिकडे हॉटेलला बसले आहेत. तर आपल्या विशालाचा बर्थडे एखाद केक आणू बरं. आणि जरा केक वगैरे कापलेला आहे. केक वगैरे त्याने काहीच कापला नाही. रात्री आम्ही केक कापला पण तो भाताचा केक होता आणि त्याच्यावरती आम्ही डेअरी मिल्क आणि ते डार्क फॅन्टेचं बिस्किट वगैरे लावलेला. पण एक केक तर कापायला लागेल का ना भाई. तर चाललो आता शॉपवरती, बघूया तिकडे जाऊन केक वगैरे घेऊ. त्यांना माहिती नाही, त्यांना बोलू मी 2 मिनिटात आलो वगैरे. त्यांना वाटलं असाच इकडे कुठे चाललाय, जाऊ जरा. आता एक दोन केक शॉप बघितले आम्ही ना. सिंधुदुर्गाच्या कोपऱ्यात आलो ना, तिथं मला वाटलं केक भेटेल, पण तिथे एकदम खूप केक शॉप दिसलेत. मला ते चालू आहेत का नाही त्याची गॅरंटी नाही. मला जाऊन चेक करायला लागेल आता. थांबा बघतो मी केक शॉप. काहीच तर मी केक घेतलेला आहे. मी तिकडे व्हिडिओ काढायला विसरलो केक शॉपवरती. मी पटापट घाईमध्ये होती. तर ट्रॅफिक नाही, रस्ता जेवढा बारीक आहे का समजत नव्हतं काय करायचं. गाडीला जागा नव्हती. तर पटकन घाईमध्ये गेलो ना, पटकन केक घेऊन आलो. केक वगैरे घेतलाय मस्त. तिकडे जाऊ आणि केक कापू. पण ते भाई असे आहेत ना, ते आता जिथे बसलेत ना तिथे मला वाटत नाही ते लोक आता केक खातील. पण तरी मी जबरदस्ती आता केक कापेन. काट्या बघा दाखव ना. मी कसं येईल त्याच्यामध्ये फोटो काप. चल घे चल. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे वियर विशाला, हॅपी बर्थडे टू यू. कसं माहित आहे मँगोचा आहे. फोटो व्हिडिओ ब्लॉग करते मी. बरोबर हो त्याला. विशालदाचा बर्थडे, विशालाचा बर्थडे फुल जोरात. बाईका बर्थडे. यो बाई कया तू तर हुशार. स्पीकरला जरा उलटात ठेवले. गाय सगळं आपला बघा सामान सगळं लागलेलं आहे. आणि हे काजू पण घेतलेले आहेत. आणि बाकी काजू याच्या आतमध्ये आहेत. रास काजू, अख्खा गावाला काजू वाटू आज. चला अरे चला. ये गोरी गोरी आखे काटा फडकावा एक मिनिट.
नको फडका जास्त जाणार नसेल ना. अरे नको तू. गणपती बाप्पा मोरया. हा कुठे घ्यायची म्हणजे यू नो आता मार्केट वेर वी गो फर्स्ट गो टू नाश्ता. पहिले नाश्ता. सुगरण खानावळ. हे जेटीवाला फोनच करायला लागला कंटिन्यू. त्याला काहीतरी सांग. दुपारी येतो. दा सगळं काय वडापाव काय खातो गाड्या बघू ना काय खातो आता. आता मिसल आहे उसल आहे मिसळचा आणि एक सिंगल वडा. उसल म्हणजे मिसळ हा? बोल ना काय. तर काय आमच्या काट्यासाठी एक स्पेशल एकच छोटा तडका कड्या. मिरची खातं पण तो मसाला नको. दादा लेट्स गो. तर काय चला आता नाश्ता करून घेतो मस्त एकदम पद्धतशीर. जास्त तिखट नसावी नाही तर लोचा व्हायचा. तसा मसाला तर आहेच आपला. हा बाबा नाही 2090 बाबा 2090 हा असं बोलला. डायरेक्ट वायफाय आहे असं काय नाही बोलला. डायरेक्ट आणि छोट्यामध्ये हा छोट्यामध्ये म्हणजे बाबाचा फर्स्ट लेटर स्मॉल. पूर्ण बाबाच स्मॉल होता. हा मी येतो होतो पूर्ण स्मॉल छोट्यामध्ये. बाबा 2090. जे गोष्ट त्याच्याकडे आहे ना तो डायरेक्ट सांगायचा. हा आणि जी गोष्ट त्याकडे नाही नाही ना तर डायरेक्ट नाहीच. तरी तुम्ही नाही, नाही. बघायचं बघू या बघतो असं काय नाही. डायरेक्ट जर तुम्हाला शेजारच्या पाहिजे काय करा बाजू दुकान आहे तिथून 2 रुपयाचं भेट 5 रुपयाचं भेटेल घेऊन या हा, आणि बसा. आणि बसा. लॉलीपॉप बरोबर काय खायचं. टोमॅटो लॉलीपॉप कॅन्सल केलं. चार फोटो काढ. भेटेन जायची. कडा थांबायचा का तेव्हा त्याने विचारलं बड्डे कोणाचा आहे. बड्डे तू केक कापतोय सर्व केक बड्डे कोणाचा आहे. जॉनी लिव्हरच आहे त्याला काहीच लक्षात नाही. आणि केक कापला त्याने आणि एवढा दिला. तुम्ही खा ना बोलतो. एवढं घ्या तुम्ही खा. नाही त्यांना वाटा ना त्यांना नाही त्यापेक्षा आमच्या स्टाफला वाटतं बोलतो. खाऊन घ्या पहिलं तुम्ही खाऊन घ्या बोलतो. दारू बरोबर कुठे केक खाऊ. ऐकलं आम्ही मागे. आम्हाला सीएनजी पण भेटलेला आहे आणि एवढा नशीब चांगला आहे का एकदम मोजका सीएनजी भेटलाय आणि एकच गाडी लागलेली आहे. यो बाईबे काय गावात. हो आमचा दादा बघा तिकडे गेलेला आहे एकदम कूल व्हायला. आणि हे बघा इथे लाल करायचा मिशन चालू आहे. काय घे पुढं घे ना घे पुढं घे ना काढतो ना नंतर. ओ माय गॉड चांबड्याचा पर्स काढून ठेवतो. चांबड्याचा पर्स मंदिरात. तर आता आम्ही गणपतीपुळेला पोहोचलो आहे इकडे. जाम स्ट्रगल नंतर दादा बोलतो गाडी पळो गाडी पळो गाडी पळो. दादा सांगा कोणी गाडी सेफ चालवायची असते. इथे 80 ला गाडी चालते तरी दादा बोलतो अजून पळो. अरे कधी पोचणार कधी कासवासारखं आहे. दादा सांग कासव जिंकतो ससा हरतो. बाई माझे लॅम्बोर्गिनी सारखा उतरलो मी मधून दाबले गाडी. आता 07 सोडला आता 08. आमचा एलिफंट बघा सफेद एलिफंट. सफेद एलिफंटची सफेद दाढी. घ्यायला लावलाय. ते गणपतीपुळेला आलेला आहे. अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है. मी आलेलो ना तेव्हा तो वरती नाही का आकाशामध्ये तो पॅराशूट ते उडवत होते. पैरासीलिंग मतलब कैसा मतलब जो मशीन लगा के पीछे फैन रहता है वो विलायक की पतंग. विलायक की समोर आहे ना अच्छा. खुला होता. विलायक की पतंग बोलतात. हवा जातो उसका बहुत घूम रहे थे उधर. क्या तेरा बोलने का मतलब क्या करू क्या फिर. खाटे मी काय बोलतो बैठ के आपने नवरा माझा नवसाचा पिक्चर शूटिंग झाली इथे. नवसाच्या 2 ची शूटिंग कुठे झाली ती 2 बघलं नाही मी. मी तरी कुठे बघले. कोणी नाही बघले पण मी बघले मी.
नुसतं नारळच बघता यार. स्वच्छ मनाने आणि स्वच्छ पायाने जायचा. वाळू आहे ना पायाला लागून ते आतमध्ये येते ना. हा कितीला आहे? किती? 2 द्या. चल गाईस आतमध्ये आम्हाला फोटो काढून दिले नाही. त्या काका बोलतात फोटो काढायचा नाही, व्हिडिओ काढायचा नाही. बाई मग तो गणपतीपुळे तो पिक्चर होता नवरा माझा नवसाचा, मग त्याच्यामध्ये व्हिडिओ शूटिंग कशी काढली मला समजत नाही. हा दादा हा ते पण आहे. मग तेच बोलते ना, मग आपल्याला का ते मोठी स्टोरी आहे, ते पिक्चर आहे. हा पिक्चर म्हणजे तो काय माणसं नाही दिलो का? ताट्या तू थांबला का नाही मला सांग. ताट्या तू हसू नको. मी एकटाच चालते, बाकी चालतच नाही कधी. तिथे होता जेव्हाच आतमध्ये. इथून काढ गाडी आता. तेव्हा इथून काढ. चल ना. इथून काढ दादा. दा पुरेल ना? अजून एक थाली लागेल ना? मला वाटलं अजून एक थाली. हा ना वाटलं त्याच्या गाडी बिडी बघा बाबा बिबा आला की बाबाला नॉनव्हेज ठेव मध्ये. अरे बाबा खतरनाक आहे, खपणार नाही म्हणून तुला सगळं ते शोधून काढणं वाटतं तर बोललो म्हणून काय. डबा केलं म्हणून टेन्शन करा 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 कर ना आपलं बाई बिंदास. थांब ना अजून एक थांब ना, एक काम कर ना. काय गाईस आता मस्त जेवून बिवून निघालो, गणपतीपुळेवरून पण निघालो. आता आम्हाला घरी पोहोचायचं आहे. 400 किलोमीटर अजून आपलं अंतर आहे. आता मला असं वाटतं का हा आपला 3 दिवसाचा प्रवास 4 दिवसाचा 4 दिवसाचा प्रवास आता इथेच संपलेला आमचा. मी तिकडे काय करून तुम्हाला दाखवतो, इकडे दाखवायला पाहिजे. तर हा 4 दिवसाचा प्रवास आमचा इथे संपलेला आहे. आणि मला असं वाटतं ह्या ब्लॉग मध्ये खूप छोटे छोटे सीन दाखवले असतील मी आता पटापट. पण बघूया घरी गेला तर समजेल मला की एक पार्ट मध्ये पूर्ण अख्खा ब्लॉग बनवू का 2 पार्ट मध्ये बनवू. तर चला मला असं वाटतं का हा ब्लॉग इथेच एंड करायची वेळ झालेली आहे. कारण की आता सगळे थकलेले आहेत 4 दिवसाच्या प्रवासानंतर. यांनी मटण खाल्लं आता म्हणून माझी कॅपॅसिटी वाढलेली आहे. दादाचं व्हेज खाल्लं म्हणून ते दोघं थकलेले आहेत. मी पण बांगडा खाल्लेला आहे म्हणून मी पण आता पॉवरमध्ये आहे. तर आज पण एक दिवस इथे राहू शकतो, पण नाही घरी जायचं आहे मला. आता वाजलेले आहेत दुपारचे 4 दुपारचे म्हणजे संध्याकाळ होत आले 4:10 झालेत. घरी पोचता मला आता 12 वाजतील. 12 वाजेपर्यंत घरी आरामात पोहोचू. थोड्या गाडी चालवेल, मग नंतर येऊ चालवेल, मग परत मी चालवेल, परत येऊ चालवेल. असं करता आम्ही घरी पोहोचू. आणि काय ते तर चला हा ब्लॉग कसा वाटला मग तुम्हाला, हा ब्लॉग कसा वाटला तुम्ही नक्की सांगा. आणि असेच ब्लॉग येत राहतील असं मी नाही बोलू शकत, कारण की आपले ब्लॉग लवकर येतच नाही. चला गाईज टाटा बाय बाय, सी यू, गुड नाईट. चला बाय बोला ना, बाय.